खतरनाक आहे. त्या महाभारती युद्धामध्ये सर्व मारले जाणार आहेत, तेव्हा तुम्ही आताच्या आता याला गाडून टाका. आता ही बातमी देवाने ऐकली, यशोदामायाने ऐकली. म्हणजे हा असा म्हणतोय ना. मग देवाने काय केलं, जी जड वस्तू होत्या ना घरामध्ये, पाटा, वरुटा, थाट, पाट, चौरंग यांनी धडा 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 येऊन ते सगळे आढळायला लागले. सर्वांनी त्याचा पराक्रम दाखवला. आणि मग परिणाम असा झाला की जो माबळ बोट होता त्याचा खालच्या पाटाने वर उचललं, मागच्या पाटाने मागून दणका दिला, पुढच्या पाटाने पुढून दणका दिला. इतक्या त्याची फटफटी केली की त्या ठिकाणी माबळ भट त्या ठिकाणी त्याला वस्त्रसुद्धा अंगावर राहिलं नाही, तसाच पळून गेला. अशा अनेक त्या ठिकाणी घटना त्या ठिकाणी चरित्रामध्ये घडलेल्या आहेत. अनेक राक्षस परमात्म्याने 10 वर्षाच्या आत मारलेले. काग भग रिठा मारिले बाळपणी, अवघी दैत्य खाली बुडविली. आघासूर, बकासूर, शक्तासूर या सर्व राक्षसांनी भगवान परमात्म्याला मारण्याकरता आले, पण सर्वांना त्या ठिकाणी सर्वांचा नाश भगवान परमात्म्याने केला. आणि परमात्मा जेव्हा त्या सौंगड्याबरोबर वनामध्ये जाऊ लागला, अगोदर बालपणी त्यांनी घरामध्ये खोडी केल्या, गावा गोकुळामध्ये खोडी केल्या. त्या खोड्या सगळ्या गवळणी यशोदाला सांगितलेल्या. यशोदा माझ्यामध्ये जी खरी आई असते ती म्हणते की माझं मूल तसं करणार. बाळ सगुण गुणाचे ताणे गे, बाळ दिसते गोजिरवाणे गे, काय सांगता गाराणे गोकुळीच्या नारी. आई कधीच बाळाला दोष देत नाही, ती माझंच म्हणते. मग असं असणारं बाळ ते अनेक खोड्या करू लागलं. अनेक गोपिकांचे सुद्धा त्या ठिकाणी गाऱ्हाणं येऊ लागले. तेव्हा त्या ठिकाणी त्या गोपाळ कृष्णाला त्या सौंगड्याबरोबर यशोदामयाने आनंद बाबाने वनामध्ये त्या ठिकाणी गायी चारण्याकरता पाठवले. आणि गायी चारण्याकरता गेल्यानंतर तिथेही यमुनेच्या काठावर एक डोह होता यमुनेचा, आणि त्या डोहामध्ये एक सर्प होता. सर्प कोणता सर्प? कालिया सर्प होता. आणि त्या कालिया सर्प तिथे का राहत होता? त्याला असं वर्णन होतं की त्या डोहात राहिल्यानंतर गरुड त्याला काही करू शकत नव्हता, म्हणून तो तिथे राहत होता. परंतु त्या कालियामुळे ते पाणी विषाने युक्त झालं. ते पाणी पेय सुद्धा राहिलेलं होतं. म्हणून त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने अवतार धारण करून त्या यमुनेच्या काठावर खेळत असताना, चेंडू फली खेळत असताना चेंडू उडाला आणि तो कळंबाच्या त्या झाडावर पडला आणि तो पाण्यामध्ये पडला. आणि तो पाण्यातून काढण्याकरता भगवान परमात्म्याने पाण्यामध्ये बुडी घेतली आणि खाली बुडी घेऊन त्या ठिकाणी पाताळात गेला. आणि त्या कालियाला त्या डोहातून वर काढलं आणि त्या कालियाच्या मस्तकावर भगवान परमात्म्याने नृत्य केलं. भगवान परमात्म्याने त्याचा अहंकार, त्याचा चक्काचूर केला. नव्हे त्याला मारलं नाही परमात्म्याने, कालियाला मारलं नाही. मग कालियाला सांगितलं तू जागा सोडून दुसऱ्या त्या ठिकाणी त्याला स्थान सांगितलं. त्या जंगलामध्ये एक सरोवर आहे, त्या सरोवरामध्ये जा. तुला माझं चरण माझे चरण, माझे म्हणजे माझे नाही बरं का, देवाचे चरण मी तुझ्या मस्तकावर नाचलेलं आहे. माझे चरण तुझ्या मस्तकावर तू धारण केलेले आहेस. तुला आता कोणी मारू शकणार. गरुड माझा भक्त गरुड तुझा शत्रू जरी असला तरी तो तुला मारणार नाही. म्हणून मग तो कालिया सर्प तिथून निघून गेला. अशा अनेक दुर्जनांचा संहार त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने केलेला आहे. दररोज त्या सौंगड्याबरोबर देवाने वनामध्ये यावं, जंगलामध्ये गायींचं संगोपन करावं, गायी सांभाळाव्यात, अनेक खेळ खेळावेत. खेळ खेळता खेळता गायींच्या वळती आणाव्या. गायी सांभाळणं अवघड आहे बा, गायी सांभाळणं अवघड आहे. ज्यांनी गाया सांभाळल्या बालपणी, तर मी सांभाळलेल्या आहेत. आपली हे सर्व मंडळी गायी सांभाळल्या, गावरान गायी. आता आल्या त्या जर्सी गायी, यांना सांभाळायचं नाही, यांचं बांधून दूध काढायचे आणि पैसे करायचे, बघ काय. पण ज्या गावरान गायी होत्या त्या गावरान गायी सांभाळणं कठीण आहे. त्या पळायला लागल्या तर आवरत सुद्धा नाही. त्या सौंगड्यामध्ये त्यांची एक गाय होती, ती मनेरी नावाची गाय होती, तिचं नाव मनेरी होती. ते सौंगडी म्हटले तुला म्हणते, म्हटले देवा सगळ्या गायी आम्ही आवरतो, पण ही गाय आम्हाला आवरत नेवा.
मग देवाला प्रार्थना केली. ती मनेने काय म्हणजे आपले मन, आपले प्रत्येकाला मन आहे. हे मन आपल्याला चंचलम हि मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याहम निग्रहमने वायोरीव सुदुष्करम. हे मनेने रूपी काय आहे ना, मन कोणाला नाही सांगा बरं. तिकडं महिला मंडळी मन आहे का? कुठं असतं मन बरं? हा, इथं मन असतं, इथं असतं का, हृदयात असतं का, पायात असतं? मन कुठं असतं नेमकं सांगा. आता एक बसलेत कीर्तनात, यांचं मन कुठे व यांचं मन कधी गेलं? आपल्या शरीरात मन कुठे आहे हे तुम्हाला आम्हाला सांगता येणार नाही. मन म्हणजे तरी काय आहे? मनाची व्याख्या शास्त्राने केली आहे. संकल्प विकल्पनात्मक मन. हा जे मन संकल्प करतं, मला हे करायचे, मला ते करायचे, मला ते करायचे, मला बोर घ्यायचा आहे, मला बंगला बांधायचा आहे, मला टाकी बांधायची, हे संकल्प म्हणतात. विकल्प करतं, हां याने बंगला बांधलाय, याचा बंगला कधी पडेल याला विकल्प म्हणतात. दुसऱ्याचं चांगलं झालं का याला खपत नाही, याला विकल्प. म्हणजे मन काय करतं? संकल्पही करतं आणि विकल्प करतं, याला मन म्हणतात. ते मन किती चंचल आहे? हा, अति चंचल आहे. बहुत चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ. अहो तुमची पापणी पडत नाही, एवढा वेळ सुद्धा मनाला लागत नाही. मी अमेरिकेत जाऊन आलो, तिथे युद्ध चालू आहे, तिथं मनाला सुद्धा वेळ लागतो, इतकं वेग मनाचा आहे. काय काय करीतो या मना परिनायकी नारायणा. मग या मनाला देवा तुम्ही आवरा. म्हणून या ठिकाणी हे मनमना भवद भक्तो मज्जा जी मा नमस्करू मामे वैशेषी त्वैव महात्मानं मत्परायण. भगवान परमात्मा म्हणतात की हे सज्जनानो, की जे तुमचं जे मन आहे ते मन तुम्ही माझ्याकडे लावा. तू मन हे मीच करी, माझी भजनी प्रेम तरी सर्वत्र नमस्कारी मज एकाचे. हा, देवाच्या ठिकाणी आपलं मन लागलं का मग आता कोठे धावे मन तुमचे चरण देखल्या. मग मन कुठं स्थिर होतं? भगवंता देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन. मन देवाच्या चरणामध्ये स्थिर होतं, हे जे कुठंच होत नाही. अशा गायी भगवंताने सांभाळल्या. म्हणून त्या संगड्याने अनेक खेळ खेळले. विटी दांडू, हमामा, उंबरी, सुरकांडी अनेक खेळ होते त्या काळामध्ये. आताही खेळ आहेत, पण आता प्रमाण कमी झालेले आहे. खेळ खेळल्यानंतर संगडी सगळे गोपाळ थकले. खेळल्यानंतर काय खांदी भार उटी भूक. आता काय कीर्तनाचे सुख. आवरा महाराज, आता झालंय सगळं स्वयंपाक, प्रसादही झालेला आहे, त्याला लाभ येतात. आता बरेच टाईम झाले, 9:30 वाजले. त्या ठिकाणी लगेच मग त्या ठिकाणी त्या संगड्यांना सांगितलं की तुमचे माझे आहे तैसे पाहे. माझी जशी शिदोरी आहे ना तशी शिदोरी तुमची पाहिजे. शिदोरी एकत्र करायची ना, माझी जशी शिदोरी आहे तशी शिदोरी. माझी शिदोरी कशी आहे? सात्विक आहे. तुमची सुद्धा सात्विक शिदोरी पाहिजे. मग त्या गवळ्यांनी सांगितले मला, देवा तुझी शिदोरी कशी असू द्या, तुमची असू द्या, आम्ही गरीब आहोत, आमची शिदोरी काय आहे? आमची चटणी मिरची भाकरी हेच म्हणजे साधे आमच्याकडं. मग सगळ्या शिदोऱ्या भगवंताने गोळा केल्या आणि गोळा केल्यानंतर भगवान परमात्म्याने डाव्या हातात काखेमध्ये त्या ठिकाणी बासरी धरलेली आहे, खांद्यावर भगवंताच्या गोंगडी आहे, भगवंताच्या डोक्यावर मोरपीस त्या ठिकाणी झळकत आहे. भगवान परमात्मा स्मित हास्य करतात आणि गोपाळांना सांगतात, तुम्ही सर्वांनी माझ्याकडे पहा, हसा तुम्ही, आणि असा जो काला आहे तो काला मी तुम्हाला देतो आहे. हा काला वैकुंठातील लोकांना सुद्धा वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे. तो काला त्यांनाही मिळत नाही. स्वर्गातील देवांना देवाची काल्याची असे देव जरी झाले, ते काला मिळण्याकरता मासे झाले, माणूस होता आलं नाही त्यांना. इतकं दुर्लभ मनुष्य देव. मग त्या ठिकाणी हा दुर्लभ काला तुम्हाला देत आहे. तुम्ही सर्वांनी माझ्याकडे चित्त एकाग्र करा, माझ्याकडे पहा, स्मित हास्य करा, आनंद घ्या. त्या ठिकाणी परमात्मा
सर्व शिदोरी आपल्या हातामध्ये घेतात आणि त्या ठिकाणी एकेकाला तो प्रसाद देतात. बिभ्रद वेणू जठरपटयो शृंगवेत्रेच कक्षे वामे पाणो मसृण कवलम तत्फलान्युंगुलिषु तिष्ठन्मध्ये स्वपरि सुहृदो हासयत् नरभवै स्वैः लो स्वर्गे लोके मिशति बुभुजे यज्ञ भाग भोग केली पुंडरी गवर्धन